नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं इंडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। बहिणीच्या प्रेम संबंधामुळे संतप्त भावाने केली बहिणीची हत्या, समजावून सांगण्याच्या बहाण्याने डोंगरावर घेऊन जात खाली फेकला। तर धनंजय मुंडे जातीय तेढ निर्माण करतायत, तो टोळ्या पाळतो। धनंजय मुंडेवरती एकेरी टीका करत मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव येथे ऑनर किलिंगची खळबळजनक घटना घडली असून 17 वर्षीय नम्रता गणेश शेरकर हिचा खवड्या डोंगरावरून 200 फूट खोल दरीमध्ये ढकलून खून करण्यात आलाय। तिचा चुलत भाऊ ऋषिकेश तानाजी शेरकर याने तिची हत्या केल्याचं उघड झालंय। मुलीच्या प्रेम संबंधामुळे घरच्यांशी खटके उडत असल्याने तिचे मतपरिवर्तन करण्यासाठी तिला वडिलांनी काकांकडे 8 दिवसांपूर्वी आणून सोडलं होतं। या प्रेम प्रकरणामुळे संतप्त झालेल्या चुलत भावाने बहिणीला एकांतात बोलण्याचा आणि त्या मुलाशी बोलणे करून देतो असं सांगून खवड्या डोंगराच्या माथ्यावरती नेलं आणि संधी मिळताच सुमारे 500 फूट खोल दरीत ढकलून दिलं। ऑनर किलिंगची ही घटना सोमवारी तिसगाव शिवारात घडली आहे। नम्रता गणेशराव शेरकर वय 17 वर्ष, राहणार शहागड, श्रीराम कॉलनी, तालुका अंबड, जिल्हा जालना ही जागीच गतप्राण झाली। घटनेनंतर पळून जाणारा आरोपी ऋषिकेश तानाजी शेरकर वय 25 वर्ष, राहणार वळदगाव या परिसरातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला। जालना जिल्ह्यातील शहागड श्रीराम कॉलनीत राहणाऱ्या गणेशराव शेरकर यांना 2 मुली आहेत। लहान मुलगी नम्रता ही 12वीत होती। तिचं मागील काही महिन्यांपूर्वी एका मुलासोबत प्रेम संबंध जुळल्याची माहिती तिच्या घरच्यांना कळली होती। तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये वाद निर्माण होत होते। यातून नम्रताला बाहेर काढण्यासाठी तिच्या वडिलांनी वळदगाव येथे राहणाऱ्या तानाजी शेरकर या लहान भावाकडे 8 दिवसापूर्वी आणून सोडलं होतं। जवळ मोबाईल नसल्याने शिवाय घरात नियमित काका काकू आणि चुलत भाऊ असल्याने नम्रता त्या तरुणाशी संपर्क साधू शकत नसल्याने ती यातून लवकर बाहेर येईल असा तिच्या घरच्यांना वाटत होतं। परंतु इथे येऊन 8 दिवस झाले तरी नम्रता त्या मुलाला विसरू शकली नव्हती। ती घरात कुणाशी बोलत नव्हती, त्यामुळे तिच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज येत नव्हता। तिला समजावून सांगण्यासाठी ऋषिकेश पुण्यावरून आला होता। धनंजय मुंडे जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। गुंड आणि खंडणी वसूल करणारे लोक मुंडे पाळत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। तसंच येत्या 25 जानेवारीला आमरण उपोषणाला बसणार असल्याचं जरांगेंनी यावेळी सांगितलंय। तुम्ही जे परभणीचं भाषण केलं होतं त्या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर परळीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय सांग ही तत्परता धनंजय मुंडे यांनी आणि त्याचे ते जे गुंड टोळ्या पाळल्यात त्यांनी लोकांच्या पोरांचे हत्या करण्यासाठी, खंडण्या वसूल करायला, गुंडगिरी करायला, तर ती तत्परता त्यावेळेस संतोष देशमुखांचा खून झाला होता त्यावेळेस ती तत्परता दाखवणं गरजेचं होतं। 2 दिवस त्या बिचाऱ्याचा मृतदेह पडून होता केजच्या हॉस्पिटलमध्ये, पडून अक्षरशः, आणि पूर्ण गाव मस्साजो गाव हे रस्त्यावरती बसलेलं होतं। त्यावेळेस तत्परता दाखायची ना। आम्ही या धनंजय मुंडेला कधी बोललो का? 20-25 दिवसाचा काळ लोटला आरोपी पकडायला, तरी पण आम्ही कधी बोललो नाही। परंतु त्याचे गुंड लोक हे त्या संतोष भैया देशमुखांच्या भावाला सुद्धा दादागिरी करायला लागले, धमकी द्यायला लागले, त्याला अरेरावी करायला लागले। तर मग त्याच्यावर बोलायचं नाही का? आमचे मुर्देच पडू द्यायचे का? आम्ही लोक मारूनच टाकू द्यायचे, गुंडाला बोलायचं नाही? जातीला बोललो का? कुठल्या धनगर जातीला, कुठल्या वंजारी जातीला, कुठल्या दलित मुस्लिम जातीला? गुंडाला बोलायचं नाही? म्हणजे सरकार असं सांगतं का की कापीत राहा तुम्ही म्हणून? गुंडाला बोलायचं नाही अजिबात? ही कुठली पद्धत? त्या संतोष भैया देशमुखांचं मंडळीनं कसं जगायचं? त्या लेकरांना 2-2 कसं जगायचं? ती भाऊ वनवन फिरतोय इकडं तिकडं धनंजय देशमुख न्यायासाठी। आज त्याला जर धमक्या यायला लागल्या तर एवढा मोठा समाज असून मायबापाच्या भूमिकेत समाज येणार नाही का? त्या लेकराला पाठिंबा नाही द्यायचा, पाठबळ नाही द्यायचं, गुंडाला पण बोलायचं नाही,
ही कुठची पद्धत आहे यांची? ही संघटित गुन्हेगारी, हे नेटवर्क टोळीचं प्रचंड मोठं उभा केलं यांनी. हे याचा नायनाट नाही झाला पाहिजे आणि त्यांच्या जातीच्या लोकांना वाटत नाही का याचा नायनाट झाला पाहिजे? याच्यात ओबीसी मराठ्याचा संबंध काय? तुम्ही लोक कचाकच मारून टाकायला लागले. याच्यात वंजाऱ्याचा मराठ्याचा ओबीसीचा संबंध काय? तुमच्यावर वेळ आली की ओबीसी, तुमच्यावरची वेळ गेली की फक्त तुमचेच. ही कुठली पद्धत आहे? म्हणजे खुन होऊन बोलायचं नाही, मग तर अवघड झालं. कोरोना नंतर आता पुन्हा एकदा चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या ह्युमन मेटाप्युनोमो व्हायरस म्हणजेच HMPV या विषाणूचा आता भारतातही शिरकाव झाला असून हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः फ्लूप्रमाणे हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. मात्र खबरदारी म्हणून पुरेशी काळजी घेणं आणि उपाययोजना आवश्यक असल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय. कोरोनानंतर आता पुन्हा एकदा चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या ह्युमन मेटाप्न्यूमो व्हायरस म्हणजेच HMPV या विषाणूचा आता भारतातही शिरकाव झाला असून हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः फ्लूप्रमाणे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. मात्र खबरदारी म्हणून पुरेशी काळजी घेणं आणि उपाययोजना आवश्यक असल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय. कर्नाटकमध्ये या विषाणूचे रुग्ण सापडले असून त्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही अलर्ट झाली आहे. खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्दी खोकल्यासह श्वसन विकार असलेल्या संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी नमुने घेण्यात येणार आहेत. कोरोनासारख्या महामारीला आरोग्य यंत्रणेने समर्थपणे तोंड दिलं होतं, त्यामुळे भीती बाळगण्याची गरज नसल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. HMPV हा विषाणू श्वसनाशी संबंधित असून राज्यात एकही रुग्ण आढळला नाहीये. मनपाच्या आरोग्य विभागाने कोरोनासारखीच RT-PCR टेस्ट करण्याचा निर्णय सोमवारी घेतलाय. मंगळवारपासून 39 आरोग्य केंद्रात ही चाचणी केली जाईल अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांनी दिली आहे. मनपाकडे RT-PCR साठी 1 लाखांपेक्षा अधिक किट आहेत. घाटी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत RT-PCR ची तपासणी करून अहवाल पाठवला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करून सर्दी खोकला अर्थात ILI सारी रुग्णांचं नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करावेत अशा सूचना आहेत. खाजगी रुग्णालयांकडूनही रोज अहवाल मागवण्यात येणार आहे. आरोग्य विभागामार्फत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. खोकला शिंका येत असतील तर तोंड आणि नाक रुमालाने झाका. साबण आणि पाणी किंवा सॅनिटायझरने हात वारंवार धुवा. ताप खोकला शिंक येत असल्यास गर्दीत जाणे टाळा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या. हस्तांदोलन टाळा. एकाच रुमालाचा टिश्यू पेपरचा वारंवार वापर टाळा. डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय औषध घेणं टाळा आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाचा 5 तालुक्यातील 2100 चौरस किलोमीटरतील बेस मॅपचं काम हाती घेतलं असून भविष्यात शहरातून लोकल रेल्वे आणि मेट्रो धावेल असं नियोजन यात असेल. जिल्ह्याची लोकसंख्या जशी वाढेल त्या तुलनेत वाहतुकीचे पर्याय देखील उपलब्ध असावे, त्यासाठी वाहतूक आराखड्याचा प्रकाशनाने यात विचार केला जाईल. संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरण 5 तालुक्यातील 2100 चौरस किलोमीटरतील बेस मॅपचं काम हाती घेतलं असून भविष्यात शहरातून लोकल रेल्वे आणि मेट्रो धावेल असं नियोजन यात असेल. जिल्ह्याची लोकसंख्या जशी वाढेल त्या तुलनेत वाहतुकीचे पर्याय देखील उपलब्ध असावेत, यासाठी वाहतूक आराखड्याचा प्रकर्षाने यात विचार केला जाईल. लोकल आणि मेट्रोचं प्लॅनिंग मॅपमध्ये असेल, परंतु त्यासाठी भविष्यातील लोकसंख्या ट्रॅफिक याचा विचार करून ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं जाईल. मनपा हद्दीच्या तुलनेत 10 पट जास्तीचा हा आराखडा असेल. पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते, मलनिस्सारण वाहिन्यांची गरज 313 गावात असणार आहे. सध्या बहुतांश प्रमाणात भूजलावरती त्या गावाची तहान भागते आहे. त्यामुळे 313 गावांसाठी भविष्यात काय नियोजन असावं यासाठी एक्झिस्टिंग स्टेटस काय आहे यासाठी बेस मॅप तयार करण्यात आलाय. 2100 स्क्वेअर किलोमीटर मध्ये 313 गावांचा परिसर आहे. या भागासाठी MRDA ही ॲप्लिकेशन यंत्रणा असेल. बांधकाम परवानग्या देणं एवढंच एकच काम प्राधिकरणाकडे नाहीये. वाहतुकीचं नियोजन एकात्मिक विकास समोर ठेवून काम होईल. मात्र यासाठी डेडलाईन ठरलेली नाहीये. प्राधिकरण पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यासाठी प्राधिकरण हद्दीमध्ये गुंठेवारी करण्यात येईल. भविष्यात 313 पेक्षा जास्त गावे यात येतील. प्लॅनिंग करून स्थिर कामांसाठी प्राधिकरण मॉनिटरिंग करणार आहे.
शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. उद्यापासून राज्यातील प्राणी संग्रहालय काही काळासाठी बंद ठेवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून बुधवार सायंकाळपर्यंत याविषयी निर्देश देण्याची शक्यता आहे. एकीकडे HMPV व्हायरसने भारतात शिरकाव केल्याने खळबळ उडालेली असताना प्राणी संग्रहालयांमध्ये देखील एव्हियन फ्लू विषाणूने उत्पात माजवला आहे. उद्यापासून राज्यातील प्राणी संग्रहालय काही काळासाठी बंद ठेवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून बुधवार सायंकाळपर्यंत याविषयी निर्देश देण्याची शक्यता आहे. एकीकडे HMPV व्हायरसने भारतात शिरकाव केल्याने खळबळ उडालेली असताना प्राणी संग्रहालयामध्ये देखील एव्हियन फ्लू विषाणूने उत्पात माजवला आहे. नागपूरमध्ये 3 वाघांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारने प्राणी संग्रहालय बंद ठेवण्याचे निर्देश दिलेत. उद्यापासून प्राणी संग्रहालय बंद राहण्याची शक्यता आहे. प्राण्यांना एव्हियन फ्लू विषाणूची लागण होत असल्याने केंद्र शासनाचे निर्देश आले आहेत. नागपुरातील गोरेवाडा येथील 3 वाघांच्या मृत्यूनंतर आता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राणी संग्रहालय बंद करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे उद्यापासून राज्यातील प्राणी संग्रहालय काही काळासाठी बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. आज सायंकाळपर्यंत याविषयी निर्देश देण्याची शक्यता आहे. आज सोमवार असल्याने नागपूरचे महाराजा बाग बंद आहे. महाराजा बाग येथे कोणत्याही प्राण्याला कुठल्याही संसर्गाची लक्षणे आढळून आलेली नाहीये, असं डॉक्टर सुनील भावस्कर, महाराजा बाग प्राणी संग्रहालय प्रभारी अधिकारी नागपूर यांनी सांगितलंय.
उड्डाणगाव तालुका सिल्लोड येथील राजेंद्र कुमार रामगोपाल खंडेलवाल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित गुरुमाऊली गोशाळा येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झालंय। गायींसाठी गोठा व इतर व्यवस्थापन या कामासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी 20 लाख रुपयांचं शासकीय अनुदान मिळवून दिलं। उड्डाणगाव तालुका सिल्लोड येथील राजेंद्र कुमार रामगोपाल खंडेलवाल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित गुरुमाऊली गोशाळा येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झालंय। गायींसाठी गोठा व इतर व्यवस्थापन या कामासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी 20 लाख रुपयांचं शासकीय अनुदान मिळवून दिलंय। गोशाळा चालवणं हा स्तुत्य उपक्रम असून गोशाळा चालवत असताना गायींचं योग्य संगोपन झालं पाहिजे असं मत आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलंय। गायींपासून दूध तसेच शेणापासून बायोगॅस खत व्यवस्थापन केलं जातं, त्यामुळे गोशाळा अतिशय उपयुक्त मानल्या जाते। राज्यात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी शासन अनुदान देतं असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले। यावेळी गुरुमाऊली गोशाळेचे अध्यक्ष सारंग खंडेलवाल यांनी प्रास्ताविक केलं। अमोल नाईक यांनी सूत्रसंचालन तर शेवटी सचिव ललित खंडेलवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले। या प्रसंगी डॉक्टर तानाजी सनांसे, राजाराम पाडळे, मोतीराम पाडळे, सरपंच नरसिंग वाघ, भगवान भोरकडे, पंकज जयस्वाल, विजय नाईक, सयाजी वाघ, प्रकाश बोराडे, अरुण पंडित, ज्ञानेश्वर बोराडे, बाळू नरवडे, विलास साळवे, जगन पाटील, दत्तू सावळे, कैलास वाघ, गजानन बोराडे, अशोक साळवे, लक्ष्मण पाटील, रामेश्वर लांडगे, राहुल शेठ, गणेश इंगळे, दिलीप धनवई, संजय धनवई, निलेश जयस्वाल, हनुमंता वाघ, रामू सुरडकर, दीपक चौथे, पवन खंडेलवाल, विलास पाटील, सय्यद जब्बार, सय्यद नासिर, सुरेश गवळी, सरताज शेख, मोहसिन शेख आदींसह परिसरातील शेतकरी आणि गावकरी उपस्थित होते। मुलींचा घटता जन्मदर ही समाजासाठी भूषणावह बाब नाहीये। मुलींची गर्भातच हत्या करणं तर अमानुष कृत्य आहे। जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराचं प्रमाण वाढवण्यासाठी गर्भलिंग निदान चाचण्यांविरुद्ध जनजागृती करणं आवश्यक आहे। ती जनजागृती प्रभावीपणे राबवून गर्भलिंग निदान व पाश्चात्य गर्भपाताविरुद्ध गोपनीय माहिती देणाऱ्यांना सन्मानित करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत। मुलींचा घटता जन्मदर ही समाजासाठी भूषणावह बाब नाहीये। मुलींची गर्भपात हत्या करणं हे तर अमानुष कृत्य आहे। जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराचं प्रमाण वाढवण्यासाठी गर्भलिंग निदान चाचण्यांविरुद्ध जनजागृती करणं आवश्यक आहे। ती जनजागृती प्रभावीपणे राबवून गर्भलिंग निदान व पाश्चात्य गर्भपाताविरुद्ध गोपनीय माहिती देणाऱ्यांना सन्मानित करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत। प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा म्हणजेच PCPNTD अंमलबजावणीसाठी समितीच्या जिल्हास्तरीय समितीची आज बैठक पार पडली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, डॉक्टर किशोर महाले, डॉक्टर जगदीश वठार, डॉक्टर मनीष भोंडळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनीष दौंड तसेच अन्न औषध प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी म्हणालेत की PCPNDT कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी जनजागृती होणं आवश्यक आहे। त्यासाठी गोपनीय माहिती देणाऱ्या व्यक्तींनाही प्रोत्साहन दिलं पाहिजे। त्यांचं नाव गुप्त ठेवून त्यांना योग्य ते पारितोषिक दिलं पाहिजे। त्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर रकमेची माहिती घेऊन जनजागृती करावी असं जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितलं। जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समिती तसेच संसर्गजन्य आजार सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना यांचाही आढावा यावेळी घेण्यात आलाय। तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी युवा पिढी जात आहे। हे वेळीच रोखण्यासाठी प्रबोधन करणं आवश्यक असून त्यासाठी जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय व सर्व कार्यालयांमध्ये विशेष अभियान येत्या 15 तारखेपासून राबवावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत। तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी युवा पिढी जात आहे। हे वेळीच रोखण्यासाठी प्रबोधन करणं आवश्यक असून त्यासाठी जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय व सर्व कार्यालयात विशेष अभियान येत्या 15 तारखेपासून राबवावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आज जिल्हास्तरीय समन्वय संनियंत्रण समितीचा त्रैमासिक आढावा घेण्यात आलाय। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, डॉक्टर किशोर महाले, डॉक्टर जगदीश वठार, डॉक्टर मनीष भोंडळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनीष दौंड तसेच अन्न औषध प्रशासन विभाग आरोग्य अधिकारी,
पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत माहिती देण्यात आली आहे की तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 अंतर्गत एप्रिल ते डिसेंबर 2024 दरम्यान 436 व्यक्तींवरती कारवाई करून 85,830 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। तसेच शाळा व मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली आहे। जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन ही भविष्य काळात तरुणाईला व्यसनांच्या विळख्यात ओढते, त्याविरोधात प्रभावी प्रबोधन करणं आवश्यक आहे। त्यासाठी येत्या 15 रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सकाळी 10 वाजता तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी। तसेच दिनांक 16 रोजी सर्व महाविद्यालयात तर दिनांक 17 रोजी सर्व कार्यालयांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत माहिती द्यावी। तसेच या संदर्भात करण्यात येणाऱ्या कारवाईचं प्रमाण वाढवावं। जिल्ह्यात तंबाखूचं सेवन कमी होणं आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश त्यांनी दिलेत। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। बहिणीच्या प्रेम संबंधामुळे संतप्त भावाने केली बहिणीची हत्या, समजावून सांगण्याच्या बहाण्याने डोंगरावर घेऊन जात खाली फेकला। तर धनंजय मुंडे जातीय तेढ निर्माण करतायत, तो टोळ्या पाळतो। धनंजय मुंडेवरती एकेरी टीका करत मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।